पिंजरा पिंजरा रे। डबा बनवून जर तयार झाला असेल तर मी घेऊन जातो हॉस्पिटलला. नाही म्हणजे उगाच तुम्हाला कशाला ताप, नाही का? बसो, डबा तयार होतोय. बरं मला सांगा, हे डबा कोण बनवतोय? बाई साहेब का सुनबाई साहेब? नारकर नारकर, काही जखमीवर मीठ चोळता का आमच्या? तिने एकदा चहा बनवला होता, लिंबू सरबत वाटत होतं. असं? आणि मग लिंबू सरबत बनवल्यावर काय वाटते? तिच्या हातचा चहा प्यायल्यानंतर तिने बनवलेल्या सगळ्या गोष्टी आम्ही टाळलीत. अहो साहेब, लाडापोडात वाढलेली राजकुमारीच म्हणायची ती. शिकल की हळूहळू. होय नाही? शिकल्यानंतर तुमच्या घरी घेऊन जा घर का मला. हिला वाटोळ केलं माझ्या पोराच्या आयुष्याचं. तर काय केलं म्हणजे हिला घरातनं बाहेर काढता येईल तेच कळत नाही. नाही तात्यासाहेब, मी समजू शकतोय, पण तुम्ही त्या आनंदीला दुसरी सून बनवून घरात आणण्याचा विचार केला होता, त्याचं काय झालं? नारकर, आज एक गोष्ट ठरवली आणि उद्या ती झाली. असं कधी झालंय का? हो, गरम गरम भात खाल्ला तर चटका लागतो. आनंदीला ह्या घराची सून करणं हा माझा सगळ्यात मोठा प्रकल्प आहे. आणि काय बी करून तिला मी या घरची सून करून घेणारच. अच्छा अच्छा अच्छा, समजा आलं माझ्या लक्षात. म्हणजे त्या 25% वालीला तुम्ही आउट करणार आणि त्या 37.5% वालीला तुम्ही इन करणार. तात्यासाहेब, लक्ष्मी का नाम लियावर लक्ष्मी हाजीर, करू का वेलकम? नारकर, तातीची सून आहे ती, तेव्हा डोळ्यात आदर पण येऊ द्या. तिच्याशी वागताना बोलताना जरा खानदानी आदब ठेवायचा. या 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 आनंदी बाई, या या या. नारकर या बघ. हो नारकर, घ्या त्यांच्या हातातली छत्री घ्या, खुर्ची द्या त्यांना बसायला. काही चहा पाणी कॉफी कोकम सरबत काही द्या त्यांना. नाही नग, म्हणजे मला तेवढा येळ नाहीये. ललिता काकूंना मदत करायची आहे, म्हणजे त्यांनीच बोलवलंय. बोलवणार म्हणजे काय? बोलवणार, हक्क आहे आमचा तुमच्यावर. ललिताबाई आतमध्येच आहे, तुम्ही आतमध्ये जा. हा, लक्ष्मीस पुरी, लक्ष्मीस अशीच रोज रोज येत जा आणि माझ्या तिजोरीतल्या चिल्लरीला नोटा बनवून जा. काय असते? तुम्ही पोहे करून ठेवले होते ना, ते बरं झालं. ललिता काकू, तुम्ही एक काम करा, डबा घेऊन पुढे जा, तोपर्यंत मी जेवणाच्या तयारीला लाग. फोडणी बाकी छान देतेस ना तू. शालिनी काकूंनी शिकवली आणि तसा बी फळावर तिखटाशी संबंध येतो ना आमचा. मी देवाला रोज प्रार्थना करते बघ आनंदी, माझ्या घरात सून म्हणून तूच यावेस. ते कुठलं आता? त्यापरीस तुम्ही मला तुमची मुलगी समजा ना. ते नातं सुनेपेक्षा जास्त जवळचं असतं ना. तुझी जीभ या फोडणीसारखी चुरचुरीत झाली आहे बघ. तुझ्यासमोर मी काय बोलणार आनंदे, पण खरं सांगू, कुठल्या बी बाईला वाटेल की सून तुझ्यासारखीच असायला पाहिजे बघ. ज्या बाईच्या हाताला चव नाही, तिचा संसारात काय उपयोग आहे? बाई किती बी पुढारलेली असली ना आनंदी, तरी ती अन्नपूर्णाच पाहिजे बघ, अगदी तुमच्यासारखी. वय, आणि मला सून बी माझ्यासारखीच पाहिजे. त्या नारायणीचा मला काही बी उपयोग नाही बघ. मला वाटलं होतं नारायणी माझ्या घरात आल्यावर माझ्या घराला घर पण येईल, पण तिला किती बी शिकवलं ना तरी पालथ्या घडावर पाणीच आहे बघ. काय बी काम मन लावून नाही करत ती. फार चित्र वागते ती. माझ्या ईरला तर आयुष्यच नग झालंय बघ. त्याच्या नशिबात काही संसार सुखच उरलं नाही. ललिता काकू, कसं आहे ना की नारायणी ताई
थोड्या लाडात वाढलेल्या आहेत हे मान्य आहे, पण त्या वाईट नाहीये. बघा तुम्ही, काही दिवसातच त्या समद्यांची मनं जिंकते. कोण कोणाचं मन जिंकतंय हा? अगं तू तर सगळ्यांची मनं आधीच जिंकली. अहो मी काय म्हणत होते, मला काय म्हणायचं असेल तर नंतर म्हणा. आधी तर डबा तयार झाला असेल तर हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. अहो पण माझा कुकर लावायचं राहिलंय की अजून. अहो कुकर लावायला आनंदीबाई आहेत की. त्याला काय हे घर परके का? हा तुम्ही जा. ते भुकेनं तो गजा आदळापट करायला लागला जा. मी अभि तेच म्हणते ललिता काकू, तुम्ही जा ना पुढं, ना जेवण बनवूनच जाईल. बरं आनंद आहे, पर आजच नाही बरं का, उद्या पण ये माझ्या मदतीला. नक्की. खरं तर तुम्हाला मदत करायला मला मनापासून आवडतं. बर. आता आमच्या मनाला आनंद तवाच होईल जेव्हा तू माप ओलांडून या घरात येशील. बोल दादा, चहा घेणार का कॉफी? नाही मी करणार आहे म्हणून विचारतोय. साखर किती टाकायची? अरे वा 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 वा, काय ऐकतोय काय मी हे? मी आज स्वतः नागनाथ शेलार आपल्या थोरल्या बंधूंना स्वतः चहा बनवून देणार. काय काय भानगड काय? भानगड काय असणार आहे? घरात फक्त शालिनी आहे आणि तिला आपलं जेवण बनवायचंय ना. सरस्वती कुठे गेली? आता खरं तर तुला सांगणारच नव्हतो, पण तू मगाशी काहीतरी त्या आनंदीला तात्याच्या घरी जायची परवानगी दिलीस ना? हो. हा मग काय, त्यामुळे नारायणीचं डोकं फिरलं ना. ती तडक तात्याच्या घरी आदळली आहे. आणि हे कळल्यावर काही कारण नसताना अक्का नाकाला तिखट लागल्यासारखी लहान मुलींच्या वादात नाक खुपसायला गेली. अरे पण मीच आनंदीला तात्याकडे जायला सांगितलं होतं, मग कोणाला काही त्रास होण्याचं कारणच काय? दादा अरे, सगळेच जर का तुझ्यासारखे मुक्त विचारसरणीचे असते तर मग आजपर्यंत आपल्या घरात जी नाटकं झाली ती झालीच नसती ना. आता काही कळतच नाहीये आता नक्की तिकडे काय होणार आहे. काय होणार आहे म्हणजे? वेगळं सांगायला पाहिजे नाही, कारण तुला अक्काचाही स्वभाव माहिती आहे आणि नारायणीचाही. हो ना? मग तू आत्ताच्या आता तिथे तात्याकडे जा आणि सरस्वतीला माझा निरोप सांग. काही फायदा होणार नाहीये, कारण जो व्हायचा आहे तो गोंधळ झालाच असणार आहे तिकडे. ठीक आहे, मग तू मला तिथे घेऊन चल, मी बघतो काय करायचं ते. मी बरा जाऊन देईन तुला. अरे पण त्यापेक्षा मी तात्याला फोन करतो ना, तो बरोबर सांभाळेल तिकडची परिस्थिती. मी त्याला सांगतो अक्काला घरीच येऊन देऊ नको म्हणून. अरे मग वाट कशी बघतोय? लाव तो फोन लवकर त्याला. ते माझा फोन खोलीत राहिला रे. अरे मग माझ्या फोनवरून लाव. हा पण तात्याचा नंबर नाही, कारण अशा माणसाचा नंबर पाठ असण्याचा प्रश्नच येत नाही ना. बरं बघ, तू तुझ्या फोनवरून लाव लवकर फोन. जा. हो आलो. आता कशी शोभा आली या किचनला. आनंदी, हे घर तुझं आहे. इथली सगळी माणसं तुझी आहेत आणि तू माझी आहेस, फक्त माझी. मला माहिती आनंदी, तुझा अतिचांगुलपणाच आपल्याला एकमेकांपासून दूर नेतोय, पण मी तुला माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही, कधीच नाही. कशा पाय आलास तू इथं? मी ते तुला मदत करायला आलोय. वीर तू इकडनं जा ना. पण का आनंदी? मी फक्त इथे उभं राहून तुला मदत करतोय बस. त्याचाच जास्त त्रास होतोय मला. पण मग जर मी तुला असं म्हटलं की तुला मदत केल्याने मला आनंद मिळतोय तर? हे बघ, तुला जो आनंद मिळतो त्याच्याशी मला काही बी घेणं देणं नाहीये. ठीक आहे, मग तू असं समज की माझ्या भावाला हॉस्पिटलमध्ये डबा उशिरा पोहोचेल ना, म्हणून मी इथे उभा राहून तुला मदत करतोय.
ठीक आहे. तू तू तुझ्या भावासाठी डबा तयार कर. मी तोपर्यंत बाहेर थांबते. कारण इथं एकतर तू नाहीतर मी थांबू शकते. आनंदी का असा त्रास देतेस मला? लक्षात येत नाहीये तुझ्या. तू माझ्यापासून जितका लांब जायचा प्रयत्न करशील तितकाच मी तुझ्या जवळ येत राहीन. आनंदी, नको त्रास देऊस मला. तुला त्रास देत नाहीये मी. स्वतःला त्रास करून घेते. ही शिक्षा मला आहे असं समज. पण मग आनंदी का स्वतःला शिक्षा देतेस तू? त्या नारायणी बरोबर संसार करण्यात मला काडीचाही रस नाही. आनंदी तू माझी आहेस. माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझ्याबरोबर संसार करायचा. ठीक आहे. तुला खरं काय आहे ते सांगून टाकते. तुमची लव्ह स्टोरी जरा आता वरती घ्या. कंच्या कैकेशी तुम्ही लगीन केलंय, ती आता थैतेट करत वाड्यात यायला निघाली. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. ठीक आहे. तुला खरं काय आहे ते सांगून टाकते. माझं तुझ्यावर प्रेम आहे. मनापासून. तर आपण दोघं आता कधी बी एकत्र नाही येऊ शकत. ठीक आहे आनंदी, जर असं असेल तर तुझ्याशिवाय जगण्यापेक्षा मला मरणच बरं वाटेल. मी नाही. तुला माझी आण आहे. आता जर परत बोललास ना अरे तू कुठे का होईना पण तू सुखाने जगशील ना. तसं या आशेवर येणारा प्रत्येक दिवस पुढे ढकलतेय मी. जीवारात ताल दे कर पलरान देवा जळल शिवार तरी नाही धीर सांडला. हा बोल ना घ्या. आता तुझा फोन आला म्हणजे वाईटच बातमी असणार नाही का? बातमी वाईटच आहे तात्या, पण ती तुझ्या करता. कारण 440 व्होल्टचा करंट घेऊन नारायणी तिकडे यायला निघाली. मी येऊ दे की, घरची सून आहे ती. तात्या, प्रकरण चेष्टेवारी देण्यापेक्षा नारायणी तिकडे आल्यावर काय राडा घालेल याची चिंता कर जरा.
कारण तिला कळलंय की आनंदी तुझ्या स्वयंपाकघरात आहे आणि तिच्या पाठोपाठ अक्का सुद्धा तिकडे यायला निघाले, कळलं ना? आईले या दोघी माईले की माझ्यात घरात येऊन काय बडका उडवणार देव जाणे. तुमच्या घरात उडालेलं भडक्याचं धूर आमच्या ओसरीवरनं दिसेलच की. मच्छिंद्र दादाने सांगितलंय काही लफडा व्हायच्या आधी आनंदीला इकडे पाठवून दे, कळलं ना? हा तात्या बोला. हो चिरंजीव, तुमची लव्ह स्टोरी जरा आता आवरती घ्या. कंच्या कैकेशी तुम्ही लगीन केले, ती आता थैतेट करत वाड्यात यायला निघाली आणि खात्रीला एक सूत्रानुसार असं कळतंय की आदळ आपट करत हिडिंबा सुद्धा इकडे यायला निघाली. तेव्हा आता या वाड्यामध्ये रामायण घडणार का महाभारत त्याचा अजून अंदाज येत नाही. ठीक आहे तात्या, मी आलोच. आणि हो, थँक्यू. अहो थँक्स कसले म्हणते, त्यापेक्षा त्या आनंदीला मागच्या दारानं बाहेर काढा. ठीक आहे तात्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही नारायणी जो काही गोंधळ घालेल तो मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. पिंजरा पिंजरा रे पिंजरा पिंजरा रे. तात्या, तुम्ही एक काम करा, तुम्ही नारायणी जो काही गोंधळ घालेल तो मोबाईलवर व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. अहो फोन घेण्या पलीकडे आणि ठेवण्या पलीकडे आम्हाला काय जमते का? बरं, मग निदान मी तिथे येईपर्यंत तिला तिथेच थांबवा. बर. काय करते मॅम? मनात किती बी ठरवलं तरी वीर समोर आल्यावर समदावसन कळूनच पडतं. नाही, हे पाप आहे. मला हे समजा टाळलाच पाहिजे. मी तुम्हाला काय विचारते कळत नाहीये का? ती आनंदी इथं काय करतेय? काय करते म्हणजे जेवण बनवते. ही काय धर्मशाळा आहे? कुणी यावाने किचन मध्ये घुसावं? हो, ती तुमची मोठी बहीण आहे. वाईट फूट, ती एक तमाशावाली आहे आणि माझ्या किचन मध्ये घुसण्याची तिने हिंमत कशी केली ना ते बघतेच मी जाऊन आता तिला. काय गोंधळ लावला हिने हा? तुझ्यासारखा नवरा नशिबात आला ना की दुसरं काय होणार आहे? एक मिनिट नारायणी, मी तुझ्याशी नाही तात्यांशी बोलतोय. पण मी तुझ्याशीच बोलतेय. ती इथं काय करते हे तूच मला सांग आता. आता तुम्ही आपल्या घरात जेवण करणार नाही म्हणल्यानंतर आम्ही काय करायचं? तोंडावर बोलून गेलो ना तसं तुम्ही. पण मी तुम्हाला डबा पाठवून देते असं म्हणाले होते ना. हो, पण आपण कुठली गोष्ट कशा पद्धतीने बोलतो ते महत्वाचं आहे. आणि नारायणी कुठलं वाक्य कुठल्या पद्धतीने बोलते हे सगळ्यांना माहितीच की. ए, मी तुझ्याशी नंतर बोलते. जे काय बोलायचं ना ते तिच्याशीच बोलून येते मी. चिरंजीव, हे म्हणजे अक्काचीच बाब निघाली. तात्या, केदार जे काही इतके दिवस मला सांगत होता ते आज खरं घडताना दिसतंय. त्यामुळे आपल्याला तयार राहायला हवं. तुम्ही एक काम करा, हे बघा, हे असं केलं की व्हिडिओ रेकॉर्डिंग होतं. तुम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं या सगळ्याचं. मी काय म्हणतो चिरंजीव,
मिस नारायणी शेलार, येत्या काहीच दिवसात माझं लग्न आनंदीशी होणार. त्यामुळे हा असला काहीतरी फालतूपणा करणं मला शोभत नाही. नारायणी ताई, माझ्या नारायणी ताई, या मुलीवर संस्कार करणाऱ्या आदर्श माता आल्या. अक्का, तू तुझ्या संस्काराचं एक पुस्तकच लिही आणि खाली अटच लिहूया. प्रत्येक घरात ते पुस्तक असलं पाहिजे. पुस्तकाचं नाव देऊ नारायणीची मम्मा. नारायणी कुठे आहे? ओ अक्का, आता आल्याला यायला तरी भेटा. पुरीला भेटायची कसली काही करता. या बसा या. तात्या, नारायणी कुठे आहे? पिंजरा